प्रश्न सगळं ते कव्हर झालेलंच आहे ये दोनों का संक्षिप्त में हिंदी में पत्र लिहिले का त्या संदर्भात कोणाला पत्र आता संध्याकाळी जाईल पत्र दिले का जाणार कारण तुमच्या गेल्या वेळच्या आदेशात तुम्ही जे पत्र दिलं त्याच्यावरती त्यांनी खूप खिल्ली ओढवली होती पत्रातला मजकूर वाचा म्हणून स्पेलिंग बघण्यापेक्षा काय झालंय त्याने बोला नाही खिल्ली उडवण्याचं जे बोलताय ना आपण सगळं काही गमती जमतीलाच चाललेलं आहे. आपण जर एकंदर राज्य पाहिलं तर आता जसं दोन्ही सन्माननीय नेत्यांनी सांगितलेलं आहे, जसं ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही मला एक तरी महाराष्ट्रात असं जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज जर आपण पाहिलं तर जसं शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, जे काही नुकसान गेल्या 4 वर्षात झालं असेल 1 रुपया तरी शेतकऱ्यांना मदत गेलाय का? पण सगळं काही नुसतं रेटून न्यायचं हाऊसमध्ये खोटी आश्वासनं द्यायची, हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल परवाकडची घटना आहे मुलुंडमध्ये मेट्रोचं चालू काम असताना ते जे काही पॅरेफिट पडलंय की काय पडलंय, अनेक लोकांनी त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून संशय व्यक्त केला होता, तरी देखील कुठेही काही ऍक्शन झाली नाही. त्याच्या खालती एक रिक्षा चिरडली गेली, एक गाडी चिरडली गेली, 2 व्यक्तींचा तिथे मृत्यू झालेला आहे. किंमत काय लावली त्याला? 5 लाख. म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. हे मला वाटतं सर्वात मोठं दुर्दैव. जे स्वतःला इन्फ्रामॅन परत त्यांच्यात पण भांडण की इन्फ्रामॅन मी की तू हे गेले 2 वर्षात आम्ही की 2 वर्षात तुम्ही, अशी जी भांडणं चालू आहेत त्यांनी एक तरी आम्हाला उदाहरण दाखवा या महाराष्ट्रामध्ये की जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे ते नीट केलेलं आहे. कोस्टल रोडवर चला, ते म्युझिकल रोड काही केला, विरोध नाही, चांगलं आहे, कोणाला काही अजून गंमत जम्मत करायची असेल तर करा, पण खरोखर त्याच्यावर 7.5 कोटी खर्च करण्यासारखे ते केलंय का? तसंच जर आपण पाहिलं तर तो MMRDने एक जबरदस्त पूल केलेला आहे, ते जगात तो 8वं वंडर होईल असं बॅटच्या शेपमध्ये. आता असं जर पूल कोण करत असेल तर खरंच ते पूल त्याच्यावर तेवढा खर्च करण्यासारखं आहे का? त्याच्यावर चौकशी काही पुढे झाली आहे का? चौकशी काही झाली आहे का? आणि हे सगळं होत असताना चालू कामांमध्ये म्हणजे तुम्ही पाहता दिल्लीमध्ये कोणीतरी त्या गटारात जाऊन पडलं, दुसरीकडे कुठेतरी अजून कशात तरी जाऊन पडलं, इथे मुलुंडमध्ये वरतून काही पडतंय. मग आयुष्य जगायचं कसं कोणी? शेतकरी असताना तुम्हाला तुमच्या शेतमालाला काही भाव मिळत नाही, पीक विम्याचं तुम्हाला मदत मिळत नाही, हे सगळं एका बाजूला. शहरी भागात नोकऱ्या नाहीत, बरं जे नोकऱ्या शोधतात किंवा जे कोणी नुसतं चालतात रस्त्यावर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचं काहीतरी वजन पडतं आणि खालती ते चिरडले जाते. मग नेमकं हे राज्य चाललंय तरी कोणासाठी आणि कशासाठी? मंत्रालयात धाडी पडू नका, स्वतःच्या ऑफिसमध्ये तुम्हाला पाहतोय की तिथे भ्रष्टाचार बघायला मिळतं. हे सगळं जे काही चाललेलं आहे, ठीक आहे तुमचं बहुमताचं सरकार असेल, तुम्ही सगळं रेटून नेत आहात, स्पीकरची बाहेर दादागिरी आपण पाहतोय, जे अध्यक्ष आहेत त्यांचं जो काही पूर्ण कार्य असतं ते त्या हाऊसमध्ये असतं, बाहेर दादागिरी चालू शकत नाही. आणि कोणाचं तरी संरक्षण काढून घेणं म्हणजे नेमकं चाललंय तरी काय या राज्यात आणि चाललंय तरी कुठे? गतिमान सरकार पण हे नो एंट्रीमध्ये गती ह्यांनी वाढवलेली आहे. ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही तो बहिष्कार टाकत आहोत. आम्हाला काय जाऊन चहापान तिथे चहा प्यायला मग कोण ब्लॅक टी घेईल, कोण ब्लॅक कॉफी घेईल वगैरे हे सगळं सगळं असतं, पण काळा चहा आणि काळा कॉफी ह्याच्यापेक्षा जे काळे धंदे जे आहेत त्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवलेला आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे करत आहोत हे लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येतं, म्हणून अशी पत्रकार परिषद घेतो. आता बैठक झालेली आहे, पत्रकार परिषद संपत आली. 2 विषय माझे सांगताना मग विरोधी पक्ष म्हणून आम्ही चहा पानावर बहिष्कार टाकताना अनेक कारणं इथं सांगितलेली आहेत. त्यातलं दुसरं एक कारण आहे बेरोजगारी. महाराष्ट्र राज्याचा जो आर्थिक इकॉनॉमिक सर्वे आलेला 2025चा, त्यामध्ये 70 लाख युवक आणि युवतींनी बेरोजगार म्हणून नोंद ऑनलाईन रजिस्टरमध्ये केली. म्हणजे बेरोजगारी किती या राज्यामध्ये वाढलेली आहे हे याचं चित्र या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी. बांगलादेशी किती किरीट सोमय्यांना विचारलं तर आता हे नोंद झालेलं आहे. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला महामार्ग 86,000 कोटीची व्हॅल्यू आज 1,02,000 कोटीवर या ठिकाणी गेलेले, अजून काहीच होत नाही. परभणीपासून 12 जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. गरज नसलेला हा महामार्ग आहे, त्याच्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु शासन त्याच्या संदर्भात कुठलाही विचार या ठिकाणी करताना प्रामुख्यानं दिसत नाही. अशा सगळे विषय की जे महाराष्ट्र हिताचे नाहीत, महाराष्ट्र विरोधी विषय या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे.
आज झिरवळांच्या ऑफिसवर या ठिकाणी अँटी करप्शनची रेड होती. गृह खातं मी सुद्धा सांभाळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याशिवाय एसीबी मंत्रालयात पाऊल टाकणार नाही. नाहीतर मग एसीबी एवढी स्वतंत्र झाली असेल तर मी एसीबीचा जाऊन सत्कार करणार. म्हणजे अँटी करप्शन ब्युरो एवढी जर सक्षम झाली असेल या राज्यातली तर आम्ही विरोधी पक्ष जाऊन त्यांचा सत्कार करणार आहोत की स्वतंत्रपणे ती या राज्यामध्ये निर्णय घेऊ शकतात. मंत्रालय हे महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. एक रेष ओढली की 1 लाख रुपये, फुलस्टॉप लावला की 50,000 रुपये, अशी सांकेतिक भाषा ही जी या भ्रष्टाचारात वापरली गेली, ह्या सगळ्या मुद्द्याला या ठिकाणी आम्ही विरोध म्हणून या चापणावर बहिष्कार टाकतो. विरोधी पक्षनेता नसणार आहे दोन्ही सभागृहामध्ये. अजून एक विषय महत्वाचा आहे जो मुंबईच्या संबंधित अजून एक महत्वाचा विषय असा आहे की कलिना दोन्हीने फक्त माझा आवाजच मोठा. कलिना येथील 8 एकर जमीन जी हवामान खात्याची होती ती जमीन अदानीने दिली गेली आणि त्या जमिनीच्या बदल्यात पनवेलला आता कार्यालय उघडलं. आपल्याला माहिती आहे की हवामान खात्याचा अंदाज कुलाबा आणि सांताक्रूज या 2 ठिकाणावरून मुंबई शहराला उपलब्ध होत होता. आता कुलाब्याची जे आपलं आहे सेंटर ते चालू राहील, पण उपनगरासाठी जे सेंटर होतं ते आता पनवेलला नेलेलं आहे. त्यामुळे उपनगराला आता हवामान खात्याचा अंदाज कसा मिळेल आणि ही 8 एकर जमीन अदानीनं का दिली याबद्दल देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे. हा देखील मुद्दा या अधिवेशनामध्ये आम्ही आणतो. त्याच्यासाठी आमचा पहिला मुद्दा हाच आहे आणि गेले 2 अधिवेशन आम्ही मागत आहोत की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच. आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये सगळं खायचं म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी. या विषयावर सरकार काही कायदा करण्याची विरोधी पक्षाची माहिती आहे अजून तरी आमच्या कानावर असं काही आलेलं नाहीये. पण महत्वाची गोष्ट हेच आहे की तुमची एवढी संख्याबळ असताना एका विरोधी पक्ष नेत्यापदाला का घाबरता तुम्ही? एवढं संख्याबळ आहे ना बहुमताचं. नाही, एक स्पेसिफिक प्रश्न आहे. या अधिवेशनात सरकार विरोधी पक्ष नेतेपदाबाबत काही नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे का? आवश्यक अशी काही विरोधी पक्षाकडे माहिती आहे का? ऐका, ह्याचं उत्तर हेच आहे की विधेयक आणणं की न आणणं हे त्यांचं काम असतं. पण आमचा प्रश्न हाच आहे की आतापर्यंत जी प्रथा आहे, कितीही काही आकडा असला तरी विरोधी पक्ष नेता पद हे दिलं जायचं आणि विरोधी पक्षाला तो सन्मानण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जायची. हे जे पद आहे ते कुठच्याही सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी विरोधी पक्ष नेता म्हणून. लोकांचा आवाज, जनतेचा आवाज तिथपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी असते. हाऊसमध्ये त्यांना काही प्रिव्हिलेजेस असतात, कधीही ते उठून बोलू शकतात, विषय मांडू शकतात. तर एवढी भीती भाजपच्या मनात का आहे हा एक विषय असतो. प्रत्येक अधिवेशनात गेल्या 2 ते 3 अधिवेशनात तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, तुम्ही तुमचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटला. शिष्टपणा कोण करते तर तुम्ही विचार करा. विधानसभा अध्यक्षांना भेटला, पण कार्यवाही काही होत नाहीये. तर तुम्ही आता जे विधानसभा अध्यक्ष त्यांच्या जे काही कार्य हे आहे त्याच्या बाहेर जाऊन कोणाचं संरक्षण काढू शकतात, अलिबागमध्ये जाऊन तिकडची भांडणं सोडवू शकतात, इकडचा एक छोटा विषय तर सोडवूच शकतात ना. ही एवढीशी अपेक्षा आमची छोटी. पण एकीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मध्ये मध्यंतरी चर्चा चालू होती की विरोधी पक्ष नेता असेल इथे ते पत्र द्यायला उशीर झाला. बिलकुल नाही, बिलकुल नाही. आम्ही कायद्याप्रमाणे माझा प्रश्न असा आहे की तुमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. आजच्या बैठकीचं जर निमंत्रण राष्ट्रवादीला उशिरा जात असेल तर तुमच्यामधल्या कम्युनिकेशन गॅप सगळं घडतंय. बिलकुल नाही. आमचं ऐका ऐका पहिलं त्याचं उत्तर देतो. त्याच वेळी आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला आमचं पहिलं अधिवेशन झालं तेव्हाच आमचं नाव ठरलं होतं आणि ते पत्र तसंच आहे कायम आणि तसं 3दा आम्ही दिले नंतर. सर, राष्ट्रवादी शरद पवार गट हा महाविकास आघाडीमध्ये आहे की तो विलीन झाल्यामुळे आज कोण येऊ शकले जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब साताऱ्याला आहे, जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात होते, ते या लागलेले होते. माझं आमच्या तिघांचंही बोलणं झालं, परंतु प्रेसची टाइम तुम्हाला 2ची दिली असल्यामुळं त्यांच्यासाठी थांबलं. ते म्हणले सुरू करा,
तर अडचण काही नाही म्हणून आपण ही प्रेस सुरू केली, नाही तर एक तासभर थांबवलं. त्यामुळे असं आहे काही की अडचण मुळामध्ये जयंतराव पाटलांना मी पर्सनली फोन केला, मी त्यांच्याजवळ बोललो. त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की मी आज येऊ शकत नाही आहे, पण तरी देखील जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि आमच्या लोकांना आणि रोहित पवार यांना मी स्वतःहून कळवतो. आपणही त्यांना फोन केला. आत्ता इथे येत असताना सुप्रियाताईंचा देखील फोन आला की आमच्याकडून थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी देखील आम्ही आमचा माणूस पाठवतोय. या स्वतः अनिल परब साहेबांच्या फोनवर फोनसुद्धा आला होता. त्यामुळं तुम्ही जे काय म्हणताय किंवा तुम्हाला जे काय म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे म्हणा किंवा तुम्हाला जे वाटतं तसं काही नाही. आम्ही जे बाकीचे राज्याचे मुद्दे मांडले ते महत्वाचे, भास्कररावजी, राज्याचे मुद्दे मांडले ते महत्वाचे. राज्याचे मुद्दे मांडले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार आहे आणि त्यानंतर असं आहे की हा आमचा विषय नाही. आमचा विषय हा आहे की चहापानावर आम्ही तिन्ही पक्ष का बहिष्कार टाकतो, हा आमचा विषय आहे. दोन्ही एनसीपीचं विलिनीकरण होणार आहे आणि त्यानंतर कदाचित एनसीपी एनडीए बरोबर जाऊ शकते, जाऊ शकते. हा आमचा विषयच नाही. आजचा आमचा विषय चहापानावर बहिष्कार आम्ही का टाकला, एवढाच विषय आहे. दिनेशजी,